जय बाळूमामा शेतकरी मित्रांनो, आळसाली लागण करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता बघा, शेतकऱ्यांनी आतापासूनच जूनचं बुकिंग करायचं चालू केलं आहे. तर शेतकरी भावांनो, तुम्ही जूनला आळसाल्याची लागण करत असता, बरोबर आहे. आत्तापासून शेतकरी जूनची वाट बघत बसला आहे. मग आता मार्च, एप्रिल, मे, जून ही एक 4 महिनं आपण रान खाली ठेवतो. तिथनं पुढं आपण आळसाल्याची लागण करत असतो. तो 18 महिनं 19 महिनं आळसाले रानात राहत असतो. आणि 18-19 महिनं आळसाले रानात राहून शेतकरी भावांनो, तिथनं पुढे त्याला महिना 2 महिनं ऊसाचं बिल यायला लागतात. म्हणजे साधारण 2-2.25 वर्षानंतर आपल्या हातामध्ये आळसाल्या ऊसाचं पैसे येत असतात. आता तुम्ही विचार करा, 2 आणि 2.25 महिन्याने जर आळसाल्या ऊसाचं पैसे जर आलं तर ह्याला सरासरी ॲव्हरेज बसतं. सरासरी म्हणजे कोण 80 काढतं, कोण 60 काढतं, कोण 50 काढतं, कोण 40 काढतं. तर सरासरी ह्याला ॲव्हरेज बसतं 50 ते 60 टनाचं भावानं. आता विचार करा, 2 आणि 2.25 वर्षात जर 50 आणि 60 टनाचं ॲव्हरेज बसलं तर वर्षाला 25 टन बसते. सरासरी वर्षाला 25 टन बसतं. वर्षाला जर 25 टन बसलं तर त्याचा एकंदरीत खर्च काढा, बाकीचं त्याचं सगळं खत. आता खत टाकणं तर काय, आळसाले असला आणि साले असला तर आपण 2च वेळा खतं टाकतो. मग आता 2 वेळा जर तुम्ही खतं दिली, पहिला डोस 2 महिन्यांनी पक्की, 4 महिन्यांनी, एकदा 4 महिने पक्की केल्यानंतर तिथनं पुढं आळसाले तुम्ही 2 वर्ष जर रानात ठेवला, त्याला चिमटभर खाऊ घालत नाही, तर नुसत्या पाण्यावर मारत असता, म्हणून तो पिवळा पडून त्याचा जीव चाललेला असतो. तर नाना तंत्रज्ञान नेहमी काय, आता ही उन्हाळ्यातला ऊस आहे, आता फुल उन्हाळा आहे का ह्याला गाभं टाकायचा संबंध. आपला शेतकरी म्हणतो गाभं टाकतं. अरे बाबा हो, गाभं टाकत नाही, काय करत नाही. जर तुम्ही जर अशा पद्धतीनं जर त्याला खत पाणी जर तेवढं त्याच्या गरजेपुरतं पाणी, बोडाला जर अशी थोडी थोडी खतं दिली, बघा थोडं आहे का, बाकीकडं कुठं रानात सगळं वाळून खडं आहे, पाऊस पडूस तर तापणार आहे, दिसतंय तुम्हाला. म्हणून मी शेतकरी भावांना काय सांगत असतो की भावांनो, आळसाली लागण करण्याऐवजी साधारण 12 महिन्यात जर तुमचा ऊस तुटून गेला. आता बघा, 1.25 महिन्यातच ह्या ऊसाला 7-8 फुटवं फुटले. ते साहजिक एका बेटाला जर आपण 20 फुटवं काढलं, 40,000 जर रुपये एकरात लावली, तर 15 फुटवं काढलं तर 15 60,000 ऊस होते. ते 20 काढलं तर 80,000 होते. ते समजा 60,000 फुटवं जर तुम्ही ठेवलं, ती जर किलोचा ऊस आणला तरी तुम्ही आळसाली एवढा 10-12 महिन्यात ऊस काढू शकता. मग तुम्ही 50 आणि 60 टन जर असं 2-2 आणि 2.5 वर्षाने जर काढत असाल, तर साहजिक तुम्ही जर अशा पद्धतीने केलं तर शेतकरी भाऊ, तुम्ही सुद्धा आळसाल्यासारखा ऊस या 10-12 महिन्यात आणू शकता. फक्त त्याला खत पाणी जर 10 दिवसाला थोडा स्प्रे, खत सोडणं, पाणी त्याच्या मापापुरतं देणं. बघा आज किती मापापुरतं पाणी दिलं आहे, ह्याच्यात ताव किती आहे बघा. ही जी कांडे आहे शेतकरी भावांनो, ह्या कांड्यातला गॅप बघा कसा आहे. मग तुमचा गॅपवर, तुमच्या कांडीवर तुमचा ऊस येत असतो. आज ह्या का ह्याला शेणखत टाकायचं काम चालू आहे. थोडं थोडं शेणखत टाकायचं. शेणखत कुठं टाकायचं भाऊ, शेणखत बोडाला टाकायचं. म्हणून मी नेहमी शेतकऱ्याला विनंती वजा हे करत असतो, संदेश देत असतो. बऱ्यापैकी शेतकऱ्याच्या लक्षात बसायला लागले, खत वाया घालवायला नको. बघा आता ह्याला आहे का खुरपायचा खर्च आहे, ह्याला लय पाणी वाया जाते, ह्याला लय मटेरियल वाया जाते भावांनो, खत सगळं बडाला पडते. अशा पद्धतीनं थोडी थोडी व्यवस्थित शेती करत चला भावांनो, तर इथनं पुढं तुम्ही भविष्यात टिकणार आहे. जय बाळूमामा, जय श्री.